कशी करत आहात तुम्ही सही? तुम्ही सही करताना योग्य करत आहात की अयोग्य करत आहात? तुम्ही जी सही करत आहात ती तुम्हाला ग्रोथ देणारी आहे की तुम्हाला रिव्हर्स गिअरमध्ये टाकणारी आहे? हे सर्व आज जाणून घेऊ. काहींना सवय असते की सही करताना ही अशी सही करायची की काय लिहिलेलं आहे हे समजलं नाही पाहिजे, की पुढे त्यांचं एकच अक्षर कळलं जातं आणि पुढे काय आहे ते कळत नाही. तर अशी सही करणं योग्य आहे का? तर नाही, ही सही योग्य नाही आहे. काहींना अशी ही सवय असते की नाव काढलं आणि मग त्याला डायरेक्ट काट मारली. तुम्ही सहीवर काट मारली म्हणजे तुमच्या ग्रोथवर तुम्ही काट मारलेली आहे हे होतं. काहींना अशी सवय असते की फक्त स्वतःचं हे करायचं आणि पुढं हे करून रिव्हर्स गिअर टाकायचा आणि पुन्हा वरती जायचं. तर तुम्ही तुमच्या आयुष्याला रिव्हर्स गिअर म्हणजे पुन्हा मागे घेतलं आहे, मग मागून पुन्हा पडत जायचं आहे. तर हेही तुम्हाला सहीमध्ये करायचं नाही. काही जण फक्त सहीमधले पहिले जे अक्षर आहेत नावाचे आणि सरनेमचे ते करतात फक्त. तर ही करायचं नाही. मग आता सही करायची कशी आहे? तर सही बेसिकली तुम्ही पूर्ण जे काही तुमचं नाव असेल ते तुमचं स्पष्ट नाव दिसलं पाहिजे याची काळजी तुम्ही इथे घ्यायची आहे, की तुमचं एक्झॅक्ट नाव काय आहे हे दिसलं पाहिजे. तसं माझं नाव जान्हवी आणि मी इथे जान्हवी सोनार हे टाकलेलं आहे. तर मी हे तुमचं नाव आहे ते स्पष्टपणे दिसलं पाहिजे, समोरच्याला वाचता आलं पाहिजे. असं तुमची ज्यावेळी तुम्ही सही करताल त्यावेळी तुमच्या नावामध्ये हे करू नका. हे असं जर नाव केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि तो गोंधळ त्या सहीमध्ये दिसत आहे. तुमची सही अगदी नीट आणि क्लीन आहे म्हणजे तुमचं आयुष्यही नीट आणि क्लीनच आहे. अडचणी येणार नाही हा भाग नसतो, पण तुम्हाला योग्य तो मार्ग मिळण्याचं एक साधन असतं. तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी काही करता ती छोटीतली छोटी गोष्ट तुमच्या आयुष्यावर परिणाम ही करतच असते. आणि सही म्हणजे तुम्ही आहात. तुमची सही का करतो की मी आहे. सगळा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सही करायला का सांगतात की आपण आहोत याची गॅरंटी ही आपली सही देते. मग सही म्हणजे आपण आहोत. तर मग सही करताना या गोष्टीची काळजी ही आपण घेतलीच पाहिजे. दुसरं असं की असंही करतात की सगळेजण छोट्या अक्षरातलं नाव पूर्णपणे छोट्या अक्षरातच लिहितात. मग हेही करायचं नाही. तुमचं पहिलं जे अक्षर आहे ते तुमच्या बाकी अक्षरांपेक्षा हे 4 पटीने मोठं असलं पाहिजे. कारण हे जे पहिलं अक्षर आहे तुमचं हे तुम्ही आहात. तुम्हाला कसं व्हायचं आहे, तुम्हाला किती मोठं तुमच्या आयुष्यात करायचं आहे हे तुमचं हे पहिलं अक्षर तुमच्याबद्दल सांगून जातं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठं करायचं आहे. त्यामुळे पहिलं अक्षर हे नेहमी तुमच्या बाकी अक्षरांपेक्षा हे 4 पट मोठं असलं पाहिजे. मग तुम्ही बाकीचे अक्षर छोटे करू शकता. दुसरं असं की तुमच्या सहीमध्ये तुम्हाला जर सरनेम टाकायचं असेल, काही लोक फक्त त्यांचं नाव टाकतात तेही चालेल, पण सरनेम टाकायचं असेल तर त्याचंही पहिलं अक्षर हे मोठंच असलं पाहिजे. पण त्यापेक्षाही जास्त तुमच्या नावाचं पहिलं अक्षर हे मोठं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला किती तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय मोठे आहेत, तुमचे ध्येय कसे तुम्हाला
तुम्ही तुमच्या ध्येयांना कसं पाहता हे तुमचं पहिलं अक्षर हे त्याबद्दल सांगून जातं. काही जण असेही करतात की खाली 2 लाईन देतात, तर मग हे 2 लाईनही करायच्या नाहीत, एकच लाईन करायची आहे. लाईन ही प्रत्येकाने द्यायची आहे, कारण नावाखाली ही जी लाईन आहे ही आपलं सपोर्ट सिस्टम असतं. आपल्याला कुणाचा तरी एक आधार असतो, मग तो मानसिक असेल, फायनान्शियल असेल, कसाही, पण हा आधार आपल्याला जर कुणी असं प्रेरणा देणारं असलं की नाही तुम्ही करू शकताय, तुम्ही पुढे जाऊ शकताय, तुम्ही ते गोष्ट करू शकताय, ज्यावेळी असं कोणीतरी आपल्याला धीर देणारं, आधार देणारं, मानसिक असेल, फायनान्शियल असेल, तो फायनान्शियल सपोर्ट म्हणजे आपली हीच सही खाली येणारी ही रेष आहे. त्याच्यामुळं सही खाली प्रत्येकाने ही रेष टाकायची, पण 2 रेषा टाकायच्या नाही, एकच टाकायची. आणि पुन्हा असं करू नका की हे पहिलं गेलेलं आहे मग सपोर्ट रिवर्स करून पुन्हा जाऊ नका, फक्त एकच वरती तिरकी झाली पाहिजे, जेणेकरून सपोर्ट हा आपल्याला मिळालाच पाहिजे. सपोर्टची गरज प्रत्येकाला असते, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी असा मार्गदर्शक हवा असतो. मग तो कुणीही असू शकतो, आपला मित्र असू शकतो, आपले परिवारातली कुणी व्यक्ती असू शकतात, तो कोणीही असू शकतो, एखादे गुरु असू शकतात, जेणेकरून आपल्याला त्यांचा सपोर्ट सिस्टम हा आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा ठरतो, जे आपल्याला पुढचं आयुष्य चालण्यासाठी, आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला ध्येय प्राप्त करण्यासाठी या गोष्टी आपल्याला तिथे गरजेच्या असतात. त्यामुळं तुमच्या सहीखाली हे तुम्ही रेष नक्की मारत चला, जेणेकरून तुम्हाला नेहमी सपोर्ट हा मिळालाच पाहिजे. तर काही जण असं करतात की सही केली, मध्ये डॉट देतात आणि मग पुन्हा सरनेम लिहितात, तर मग हेही करायचं नाही, जेणेकरून तुमची सही जर तुम्ही मध्ये डॉट लावला एक, किंवा तुम्हाला शेवटी एक डॉट लावला, एक डॉट आपण कधी लावतो, ज्यावेळी आपलं वाक्य पूर्ण होतं आणि त्यावेळी आपण तिथं एक डॉट म्हणजे तो पूर्ण विराम लावतो. मग जर आपल्या सहीमध्ये तुम्ही एक डॉट लावत असाल तर तुम्ही स्वतःच्या ग्रोथवर एक पूर्ण विराम देत आहात. मग तुम्हाला पूर्ण विराम द्यायचा आहे का तुमच्या स्वप्नांना, तुमच्या ध्येय प्राप्ती करताना, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे मिळवायचं आहे, जे करायचं आहे त्याबद्दल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण विराम द्यायचा आहे का, हा विचार तुम्ही तिथे केलाच पाहिजे. त्याच्यामुळं सहीमध्ये नेहमीच तुम्ही 2 डॉट म्हणजे टू बी कंटिन्यू. आपण एखादा पिक्चरचा पार्ट किंवा एखादा कुठला पार्ट जर असेल तर त्यावेळी तिथे 2 डॉट टू बी कंटिन्यू म्हणजे 2 डॉट लिहितात. म्हणजे मी माझ्या ध्येयाला अजून कंटिन्यू केलं आहे, मी काही इथे थांबलेले नाही आहे. त्याच्यामुळं माझी जी ग्रोथ आहे ती कंटिन्यू पुढे चालूच राहणार आहे, त्याचा पुढचाही भाग येणारच आहे. असं हे 2 डॉट आहेत. तुम्ही तुमच्या सहीमुळं तुमच्या आयुष्यात हाही फरक होतो की तुमचं माइंड जर क्लिअर नसेल, काहींचं असतं ना क्लिअर नाही, तुम्ही
ते तुमच्या ह्यानी रिलॅक्स नाही, माइंडने रिलॅक्स नाही आहे, त्यावेळी तुमची ही सही असं दाखवतं की तुमचं मन अस्वस्थ आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही अस्वस्थता आहे जी तुमच्या सहीमध्ये रिफ्लेक्ट होत आहे. तुमची सही म्हणजे तुमचं प्रतिबिंब आहे. तुम्ही कसे आहात याचं प्रतिबिंब तुमची एक सही ठरू शकते. त्यामुळे तुमची सही करताना नेहमी हे लक्षात ठेवा की माझी सही मी आहे, तर मी कसं आहे, मला ग्रोथ कशी हवी आहे, मला माझं ध्येय कसं हवं आहे हे आपण बघितलंच पाहिजे. जर माझं ध्येय फार मोठं असेल तर माझा पहिलं सहीचं अक्षर हे मोठंच असलं पाहिजे, जेणेकरून मला माझे ध्येय फार मोठं आहे हे मी माझ्या माइंडला, आपण जे काही करतो ते आपल्या अवचेतन मनालाच सांगत असतो आणि अवचेतन मनातूनच सगळ्या गोष्टी, आपण प्रत्येक काही गोष्टी घडण्याची ताकदही तिथूनच आपल्याला मिळत असते. चेतन मन आणि अवचेतन मन, जागृत मन हे चेतन मन असतं आणि आपल्या कित्येक जन्माच्या गोष्टी ह्या आपल्या अवचेतन मनात साठलेल्या असतात. आपण केलेल्या कितीतरी वर्षापूर्वीच्या गोष्टी ह्या अवचेतन मनामध्ये साठलेल्या असतात आणि सही आपण गेली कित्येक वर्ष करत असतो. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात मध्ये काय रिफ्लेक्शन हवं आहे हे सर्वच्या सर्व गोष्ट आपल्याला आपल्या सहीमध्ये दिसत असते. तुमची सही म्हणजे तुम्ही आहात. तुमच्या सहीमध्ये तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे त्याप्रमाणे तुमच्या सहीमध्ये बदल हे झालेच पाहिजे. तुमची सही ही नेहमी 35 ते 30 अंश सेल्सिअस वरती असली पाहिजे. हा आपण शाळेत पाहिलं आहे की हा आहे 90 अंशाचा कोन. जर आपण 45 अंशाचा कोन केला तर आपल्याला पुढे चालून आपल्या मणक्याचा, आपल्या पाठीचा आजार आपल्याला उद्भवण्याची शक्यता असते. जे सही करतात ना 45 अंशापर्यंत, काहींची सही अशी असते की ते 45 अंशापर्यंत अशी वर जातात. मी इतकी वर न करता आपल्याला वरती ग्रोथ तर हवी आहे, आपल्याला वरच्या दिशेने तर जायचं आहे आपल्या आयुष्यावर, पण त्याला एक तीस ते 35 अंशाचा कोन ह्या आपल्या सहीमध्ये झालाच पाहिजे. हे बघा, हा जो असा कोन केला 90 अंशाचा कोन, ज्याला काटकोन म्हणतो, तर हा 90 अंशाचा कोन, तर याच्या मधोमध हा 45 अंशाचा कोन, ही माझी सही झाली आहे. ही बरोबर 35 ते 30 अंश सेल्सिअसमध्ये झालेली आहे. हे तुम्ही चेक करा की तुमच्या सहीमध्ये काय आहे, तुमची सही वास्तविक कशी आहे, तुमची सही योग्य प्रकारे आहे की नाही. जर नसेल तर नक्की तुम्ही तुमच्या सहीमध्ये हे फरक करू शकता की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या ध्येयप्राप्तीमध्ये तुम्हाला योग्य ती गोष्ट मिळण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. ज्यावेळी तुमचं मन फ्रेश असेल, तुमच्या मनामध्ये गडबड नसेल, तुमचं मन स्थिर असेल, त्यावेळी मार्गही तुम्हाला योग्यच मिळेल. इतर कुणीही तुम्हाला योग्य मार्ग देऊ शकत नाही जेवढे तुम्ही स्वतःला देऊ शकतात. तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक जेवढे उत्तम आहात तेवढे इतर कोणी तुम्हाला होऊ शकत नाही. इतर तुम्हाला काय करायचं ते सांगू शकतात, पण ज्यावेळी तुम्ही तुमचं मंथन केलं, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फरक केला, त्यानंतर तुमचं आयुष्य बदलणार आहे. मी तुम्हाला 100 उपदेश करेन. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी तुम्हाला 100 उपदेश करेन, मी तुम्हाला हजारो गोष्टी सांगेल ज्या आयुष्य तुमचं बदलण्याचं कारण ठरेल, पण ते
खरं ठरेल ज्यावेळी तुम्ही त्यावर काम कराल. तुम्ही त्या गोष्टी जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तर फरक होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर फरक करायचा असेल तर आधी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. तुमच्यामध्ये काय गडबड आहे, तुमच्या मनामध्ये कुठली अस्थिरता आहे ही जाणून घेतली पाहिजे आणि मग त्यावर काम हे तुम्हालाच करायचं आहे. आपण चांगल्या गोष्टी ऐकणं हे सोपं असतं, पण ते करणं हे आपलं काम आहे. त्यामुळं नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गोष्टी करत चला जेणेकरून तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळत राहील. तुम्ही तुमची ही जी सही आहे, मी म्हणत नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, पण तुम्ही एक गोष्ट करा की तुम्ही तुमची सही या प्रकारे करून बघा. तुमच्या सहीमध्ये मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या करू नका आणि एक योग्य प्रकारे नीट क्लीन अशी तुमची सही तुम्ही इथे करा आणि ती कमीत कमी 41 दिवस तुम्ही तुमची ही सही करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक होतो. सांगण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला ती गोष्टीवर विश्वास बसेल. जोपर्यंत तुम्ही ती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव येणार नाही. मग जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या काय बदल होतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच कुठलीही तुम्हाला गोष्ट, मी म्हणत नाही तुम्ही माझंच ऐका आणि माझ्या ऐकण्यावरून तुम्ही तुमची सही चेंज करा. तुम्ही कुठल्याही हँडरायटिंग एक्सपर्टला तुम्ही ह्या गोष्टी ऐकू शकता. तुम्ही जे न्यूमरॉलॉजिस्ट आहेत जे तुमच्या नावामध्ये फरक करतात, तुमचं नाव तुमच्या बर्थ डेटशी लिंक आहे का नाही या गोष्टी जे सांगतात तेही तुम्हाला हे सांगणार की तुमची सही तुम्हाला कशी करा. तुमचं नावही तुमच्या बर्थ डेटशी लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमचं नाव तुमच्या बर्थ डेटशी लिंक नसेल तर तेही तुम्हाला त्या गोष्टीचा काही ना काही नुकसान आहेच आहे, काही ना काही त्या गोष्टीचा त्रास आहेच आहे. जर तुम्हाला तुमच्या बर्थ डेटशी नाव लिंक करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता जेणेकरून त्याचे अजूनच जास्त फायदे होतील. पण ती गोष्ट तुम्ही नंतर करा. पण पहिलं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही योग्य प्रकारे सही कमीत कमी 41 दिवस करून पहा की तुम्ही तुमची सही जर नीट आणि व्यवस्थित केली तर तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक होत आहे, तुमच्या आयुष्यामध्ये कुठले मार्ग तुम्हाला भेटत आहेत हे तुम्ही स्वतः जाणू शकता. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा, नक्की कमेंट करा.